हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहात. इकडे सुद्धा सगळं मस्त आहे. आता वाजले आहे दुपारचा 1 वाजला आहे बघा. 1 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत आणि मला आता जायचं आहे बाहेर कार्यक्रमाला. तर साईडला लग्न आहे, तुम्हाला आवाजच येत असेल. आमच्या साईडला मठ आहे, मठामध्ये लग्न आहे, तर तिथे जायचं आहे. मी तयार झाली आहे आणि जस्ट आता निघत आहे. मुलं गेले आहे स्कूलमध्ये, मिस्टरसुद्धा कुठेतरी गेले आहे. जस्ट मला आबाजी आजीबरोबर जायचं आहे, तर ते आधी गेलेले. मला घरचे कामं होते म्हणून मी नाही गेली. तर आता मी सुद्धा तयारी केली आहे कशी बशी, आणि कारण लग्नाची सुरू झालेलं आहे तर आता मला सुद्धा जायचं आहे. त्याच मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे आणि चला आता आपण जाऊया लग्नामध्ये. मी जमलं तर दाखवेल, नाहीतर काही नाही. आणि तर तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ बघता, त्याचबरोबर तुम्ही लॉंग व्हिडिओसुद्धा बघत जा. आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटन ऑन करा. त्यासाठी मोठे व्हिडिओ बघावं लागेल आणि मोठे व्हिडिओ बघून मग तुम्ही करत जा. त्याच्यामुळे मग तुम्हाला जस्ट आता माझी कामं झालेली आहे आणि आता मला लग्नाचं जायच्या आधी चला मी व्हिडिओज केला स्टार्ट. आणि आता कामं वगैरे झाली, फक्त जेवण वगैरे व्हायचं आहे आणि लग्नाला जायचं आहे. त्याच्यासाठी मी फक्त नाश्ता केलेला होता. आता लग्नामध्ये बघते, खाऊशी वाटलं तर खाते, मग नाहीतर घरी येऊन तर करणार. तर चला आता जायचं आपल्या लग्नाला. तर या प्रकारे असं होतं लग्न सुरू झालेलं. आणि आजकाल ही प्रथा झालेली आहे की लग्नामध्ये तर नवरींला असं वरती काय आहेत ते माहीत नाही, वरती असं हे आहेत झालरसारखं, आणि त्याच्या खाली मग नवरीन उभी असते आणि 4 लोक मस्त पकडून असतात ना, छान फुलांचे हे असते. तर अशा प्रकारे नवरीन मंडपात येते. चंद्रपूरला तर ही म्हणजे आमच्याकडे ती प्रथा झालेली आहे. प्रत्येक लग्नामध्ये हे दिसतं अशा प्रकारे. आणि इथे सुरू आहे गाणे, मेन म्हणजे म्युझिक सुरू आहे आणि पिक्चरचे गाणेसुद्धा. तर व्हॉईस ओव्हर म्हणून मी इथून सुरुवात केलेली आहे, नाहीतर तुम्हाला अख्खा व्हिडिओ दाखवला असता, कारण कॉपीराईट येईल त्याच्यामुळं. छान आहे, समोरून चेहरे तर नाही पण मागून याच्यासाठी. आणि बघा बाहेरची सजावट आहे ही, जसं आपण एंट्री करतो ना तसं, तर गेल्यावर आल्या आपण जसं एंट्री करतो मठामध्ये. एरवी मी तुम्हाला हे मठ दाखवलेलं आहे खूपदा. तर लग्न असलं की छान सजवून असतं. आणखी बाहेर पटांगण खूप मोठं आहे. त्यानंतर मग मी आली घरी आल्यानंतर आईचं रुसून फुगणं सुरूच आहे. तर अशा प्रकारे आहे. आईला पाहिजे होता चाय, पण मात्र त्याला चाय मी नाही ठेवून दिला, तर तो होता रुसून. आणि त्यांना आता ट्युशन्सला जायचं होतं. त्यानंतर मग आता मी करणार आहे बीटचे पराठे. सायंकाळची वेळ आहे आणि आता आपण करू बीटचे पराठे. तर त्याआधी छान बीट स्वच्छ धुवून घेतले आणि म्हणजे शिलून घेतले, किसून, त्यानंतर कापून घेतले छान. आणि त्याच्यानंतर मग आता आपण इथे टाकत आहोत एका मिक्सरच्या जारमध्ये. तर मी 4-5 होते बीट, छोटी बीट असल्यामुळे ते मी छान. आणि मला बीट असे खाण्यापेक्षा मला बीटचे पराठेही आवडतात आणि तसे बीटही आवडतात खायला. पण मात्र बीटचे पराठे खूप जास्त आवडतात, म्हणजे मी शिळे वगैरे राहिले तरी पण खाऊ शकते, इतके मला ते आवडतात. तर इथे मी टाकलेलं आहे बीट छान आधी किसून म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. त्यानंतर मग हे बघा इथे लागतं तिखट, मीठ, तीळ, ओवा आणि पीठ, कणिक म्हणजे गव्हाचं पीठ, जे बीटामध्ये जेवढं ॲडजस्ट होईल. सोबत सांबार, कोथिंबीर, तुम्ही जे म्हणता ते आवडीनुसार तुम्हाला. आणि मग बाकीचं जे मिश्रण आहे ते म्हणजे 1 चम्मच तीळ, छोटे जे पोहे खायचे चमचा आहे त्यानेच 1 चम्मच तीळ घेतला आहे, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, आणि सोबतच तिखट आणि मीठ स्वादानुसार. आणि पीठ आहे जेवढा तुम्हाला लागेल ना, मी म्हणजे 5 छोटे बीट होते, त्याच्यामध्ये मी जवळपास 2 वाटी कणिक टाकलं असेल. आणि छान त्याचा कणकीसारखा असा गोळा करून घेतलेला आहे. सोबत मी एका साईडनी तेल घेतलेलं आहे, कारण आपल्याला पराठे बनवायचे सांगितल्याप्रमाणे. आणि कोथिंबीर तुम्हाला हवी असेल तेवढी, त्याचा छान गोळा करून घ्या कणकीचा. त्यानंतर हे बघा मी आता बीटचे पराठे करत आहे, लाटत आहे. तर आपलं लाटून झालेलं आहे आणि ते शेकत आहे. सोबत तो कॅमेरा मी असा ठेवून दिला की जेणेकरून तिथून तुम्हाला दिसेल, पण ते नाही लाटलेलं दिसलं नाही, ते तव्यावर टाकलेलं दिसत होतं. पण
कारण पर्याय काही नाही, सगळं मलाच करावं लागतं. म्हणजे माझ्याकडे असं काही हे नाही आहे, कॅमेराचा आहे तो मी फक्त ॲडजस्ट करून ठेवलेला, एका ग्लासावर ठेवलेला होता तो वरती, जेणेकरून तो तेवढं म्हणजे दिसावं पराठा. तर तो नाही दिसत तरी पण मी तुम्हाला असं ताट करून दाखवेलच. आणि दुसरा मी टाकून दिलेला आहे आणि मस्त होतात पराठे. म्हणजे बीटचा त्याच्यामध्ये गोडवा असतो आणि जे गुणधर्म आहे ते तर आपल्याला मिळणारच, जे त्याच्यामध्ये विटॅमिन्स जे आहेत ते तर सगळे मिळणारच आपल्याला. आणि सोबत बीट खाल्ल्यासुद्धा जाईल, ब्लड वाढतं बीटने, हे सगळ्यांनाच माहीत आहे. आणि छान मोठे मोठे गोळे करून घेतले मी आणि छान अशी, म्हणजे खूप जाडसर नाही आणि पातळ नाही, अशा प्रकारे मी छान बीटची छान अशी पोळी करून घेतली, म्हणजे पराठा. आणि हा पराठा मला सॉसबरोबर अतिशय आवडते. बघा मी इथे टोमॅटो सॉस ठेवलेला आहे, टोमॅटो सॉसबरोबर हा पराठा आहे. मला हा पराठा अतिशय आवडतो आणि